नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जे आपल्या शेती जोड व्यवसाय संबंधी असते ते माहिती सांगतच असतो. त्यापूर्वी जे आपल्या खेड्यापाड्यामध्ये जी आपली बाजारपेठ असते, जिथून आपले शेतकऱ्यांचे व्यवहार चालतात, व्यापार चालतात, तर हे बघू शकता बोल्डा तालुका कळमनुरी इथे हा शेळी बाजार आहे. हा शेळी बाजार म्हणून प्रसिद्ध आहे, पण इथं सर्व बाजार भरतो. तर इकडे शेळी बाजार आणि इकडे सर्व हे भाजीपाला बाजार, हॉटेल वगैरे जसा आपला बाजार भरतो त्या पद्धतीने. पण या बाजाराचं एक विशिष्ट वैशिष्ट्य वेगळं आहे की आता प्रत्येक जागी मार्केट झालेलं आहे, पण पूर्वी मार्केट नव्हते. तर त्या मार्केटच्या अनुषंगाने हे जे बाजार आहे बोल्डा बाजार, तर इथं सर्व येते बघा. इथं कपड्याचे दुकाने येतात, इथं हॉटेल वेगवेगळे येतात आणि इथं हे पण बघू शकता आठवडी बाजार म्हणून इथं शेतकरी येत असतात. इथं कटिंगचे दुकान पण अशा प्रकारे टेंट टाकून इथं उभारले जातात. कारण इथं बरेच शेतकरी दर आठवड्याला म्हणजे आता तरी प्रत्येक जागी दुकानं झाली, मार्केट झालं, पण ज्यावेळेस मार्केट दुकान नव्हते त्यावेळेस पासून इथं शेतकरी खेड्यापाड्यातील लोक जे पहिली बाजार आणि जत्रा हे महत्वाचेच मुख्य बाजारपेठा होत्या. त्याचप्रमाणे आज पण इथला बोल्डा जो बाजार आहे तो पूर्वीसारखाच आहे. तर इथलं हे मुख्य म्हणजे विशेष वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला फॉलो आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आले बोल्डा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथे शेळ्यांचा बाजार भरतो. आपलं नाव काय? लिंबाजी तुकाराम पवार, गाव पोत्रा. बरं, आपल्याकडे शेळ्या आता का घरी? हो. बरं, आज किती आणल्या बाजारात? आज 4 आणले होते, 2 विकले, 2 आता. 2 विकल्या का? बरं, तर त्या 2 विकलेल्या कशा गाभण होत्या का? पिल्ली होते, पिल्ली होते. ते कितीला दिल्या? एक दिलं 7,000ला, एक दिलं 4,500ला. किती महिन्याची पिल्ली होते? पिल्ली होते 4 महिन्याची होती. बरं, मग आता हे गाभण आता का कोणी? हे गाभण आहे, ही खाली आहे. ही एक गाभण आहे का? आणि ही खाली आहे? खाली आहे. बरं, काय सांगले गाभणचे? हिचे 15,000 सांगितले गाभणचे. बरं, किती महिन्याचे आहे गाभण? 3 महिन्याची. 3 महिन्याची. आणि खालीचे? ही 10,000 सांगितली. 10,000. बरं, आपला मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 98 19 48 71 85. बरं, पण आता फोनाला तर बोलण्यात कमी जास्त होईल. हो. तर नक्की त्यांना घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करू शकता. होते, कमी जास्त होते. नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज आलेले आहोत बोल्डा शेळी बाजार येथे. तर यांनी बाजारामध्ये काय आणलं आपण विचारणार आहोत. तुमचं नाव काय? परशुराम कराय. गाव? परशुराम कराय. गाव? बोल्डावाडी. बर, काय बकरा आणलं का? बकरा आणले. बर, किती महिन्याचा आहे? 9 महिने, 8.5 महिने. 8.5 महिने. काय सांगले? 11,000 सांगले. 11,000. हो. बर, आपला मोबाईल नंबर? 84 68 सांगा. 84 68 89 91 35. बर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बकरा आहे आणि किंमत सांगलेली आहे. हा मित्र घेऊन आला तर नक्की तुम्हाला घ्यायचा असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. जय जवान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे सौदा इथं बकऱ्याचा झालेला आहे. तर आपण बकऱ्याचा सौदा झालेला विचारणार आहोत. कोण्या बकऱ्याचा सौदा करा या दाखवा. या बकऱ्याचा सौदा झालेला आहे. कितीला झाला? ही बकरं घेतलं 8,000 रुपये. तुम्ही घेतलं का? हो, 8,100 100ला. नवसासाठी घेतलंय. नवसासाठी. हो हो. आणि तुमचं हे काय यायचं आहे का? हो हो. जाड बकरा आहे. हे बघा, बकऱ्याचा सौदा झालेला आहे 8,100ला. ठीक आहे, अनुपमा ठीक आहे, शूटिंग आहे. नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज आलेले आहोत बोल्डा बाजार तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे शेळ्यांच्या बाजारामध्ये. आपलं नाव काय? गजानन कराळे. गाव? राजदरी. बर, शेळ्या आता का आपल्या घरी? हो. बर, किती आता? 5 आहेत.
बरं तर बाजारात काय आणलं काय? हे पाठ बकऱ्या 2 बकऱ्या आणले, एक विकलं. एक विकलं का? हो. बकरा विकला? हो. कितीला? 8,000 8,500. बर किती महिन्याचा होता? 4.5 महिन्याचा असेल. बर आता हे बकरं पाठ आहे का? हो. बकरं कोणतं पाठ कोणती? हे बकरं काळ ही पाठ काय सांगले याचे? 15,000. 15,000 हो दोन्हीचे. बर आपला मोबाईल नंबर सांगा. पाठ नाही का? पाठ आहे सांगा. बर आणि हे बोलण्यात कमी जास्त होईल ना? हा कमी जास्त होणार बोलणं. तर चालते. 70 20. हा सांगा. 70 20 34. जाऊ द्या ना, काय पोराचा सांगा लागेल म्हणजे कट करा. तर नक्की आपल्या आपल्या स्क्रीनवर नंबर यांचा टाकू. थांबा दुसरं देतो. आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल 96 99 घ्या. हा सांगा. 96 99 34 सांगा. 56 बर 49. ठीक आहे. या नंबरवर आपण संपर्क करू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. इथे शेळ्यांच्या बाजारामध्ये. तर यांनी बाजारामध्ये आलेले आहेत. तर आपण यांना विचार. तुमचं नाव? विष्णुदास. बर गाव? विष्णुदास विठ्ठल होते, राहणार खापरगडा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बर तर आता बाजारामध्ये आल्या. तर बाजारामध्ये काय खरेदी कराल तर विक्री कराय? खरेदी करायला आणि पिलू घेतलं शेळीसाठी. हे पिल्लू घेतलं का? हा. बरं पिल्लूच काय घेतलं? आपल्या घरी शेळी येणे एक. शेळी इलेली आहे. हा इलेली शेळी आहे. हा. तिला दूध भरपूर आहे. असं का? त्याच्यासाठी बकरा आहे काय? पाठ बकरा 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 किती महिन्याचा आहे? ते 2.5 महिन्याचा असेल. 1.5 महिन्याचा आहे. बरं ते कितीला घेतले? 3,500. 3,500 आणि तुमच्या शेळीला पहिले किती पिल्ली आहेत त्या? 2 आहेत. बरं तिला दूध जास्त आहे का? आणि दूध जास्त आहे. हे जोपासते समजा. हा विक्री केली ना? विक्री केली. असं का? बर तर नक्की शेतकरी मित्रांनो बघू शकता बोल्डा बाजारामध्ये कशा प्रकारे विक्री खरेदी होते आणि तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी मी सांगत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे शेळी बाजारमध्ये. तर या बाजारामध्ये या भाऊनी शेळी आणि पिल्ले आणलेले आहेत, त्याबद्दल माहिती विचारणार आहोत. तर आपलं नाव काय हो? शेख वाजिद. गाव? सोला. बर तर आपल्याकडे शेळ्या आहेत का? हो आहेत ना. बर तर आता बाजारामध्ये आपण शेळी आणलेली आहे. ही काय बकरे पाठ बकरा आहे. पाठ बकरा आहे का? किती महिन्याचे आहे? हे झाले 2.5 महिने. 2.5 महिन्याचे. मग काय शेळी गाभण आहे का? गाभण नाही, आता जाती गाभण. तर बघू शकता मित्रांनो शेळी चांगली आहे. काय कोणत्या जातीची? गावरान? हा शेळी कोण्या जातीची? नाही जातीचे नाही, गावरानी. बर काय सांगली याचे सांगितले 32,000 रुपये. 32,000 रुपये. बर आणि बोलण्यात कमी जास्त होईल ना? हो होते ना. मोबाईल नंबर सांगा. 1,000-2,000 होतील. सांगा मोबाईल नंबर सांगा. 95 45 34 11 30. बर आता नक्की शेतकरी मित्रांनो ही बघू शकता शेळी चांगल्या खाणीची आहे. हे बघू शकता दूध पण आहे शेळीला. तर कोणाला घ्यायचे असेल तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.